ब्रह्मज्ञान पण स्वतः मात्र कोरडे पाषाण ही म्हण नेत्यांना अनेकदा लागू होते। पण आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेने आपल्या खासदारांची पेन्शन कायमची बंद केली आहे। आयुष्यभर पेन्शनचा व्हीआयपी अधिकार नवीन सरकारने मोडीत काढलाय। पण आपल्या भारतात आणि शेजारच्या देशांमध्ये नेत्यांना किती पेन्शन मिळतं? भारतात माजी खासदाराला किमान पेन्शन म्हणून दरमहा 25,000 रुपये मिळतात। जर एखादा नेता 5 वर्षांपेक्षा जास्त काळ खासदार राहिला तर प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी 2,000 रुपये पेन्शन वाढते। याशिवाय मोफत रेल्वे प्रवास आणि आयुष्यभर वैद्यकीय सुविधाही मिळतात। आता वळूया गिरे तो भी टांग उपर असणाऱ्या पाकिस्तानकडे। पाकिस्तानची आर्थिक स्थिती नाजूक असली तरीही तिथे निवृत्तीनंतर खासदारांच्या शेवटच्या पगाराच्या ठराविक टक्के पेन्शन मिळतं। याशिवाय मोफत वैद्यकीय सुविधा आणि विमान प्रवासात सवलती कायम राहतात। बांगलादेशात खासदारांसाठी पेन्शनची वेगळी तरतूद नाही, पण त्यांना सरकारी गृहनिर्माण योजना, करमुक्त कार आयात आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतात। नेपाळमध्येही खासदारांना पेन्शन मिळत नाही, पण त्यांच्या कार्यकाळात त्यांना राहण्यासाठी मोफत घरे आणि इतर सुखसोयींवर मोठा खर्च केला जातो। तुम्हाला काय वाटतं, भारतातही खासदारांची पेन्शन बंद व्हायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।